लास्ट त्या दगडामध्ये दरवेळेला आहे मित्रांनो हा मंदिर बरं का. तर बघा इकडे डोंगरामधून एवढी जोरात लाट आली होती तर ती लाट घेऊन त्या लाटेसोबत एवढा मोठा दगड आला होता. तर दगड जे मित्रांनो उभी देऊन थांबला. त्याच्यानंतर मित्रांनो पुढं दगड गेलाच नाही तो. बघू शकता अच्छे हो गए तुमको. पहले तुमने माँ बाराई का दर्शन किया, वहाँ पर बहुत बड़ा शक्तिपीठ है और शिव और शक्ति पर वहाँ पर बहुत बड़ा आशीर्वाद मिलता है. यही आशीर्वाद के कारण तुम आप बहुत सफल और सुविधाओं से यहाँ पहुँच गए. और दूसरी बात तो ये दोस्तों कि हम 2-3 बार मिल रहे हैं भगवान की कृपा. हम तो एवढी सगळी लाईन लागलेली आहे. या लाईनमध्ये मला उभं राहायचं आहे. मंदिरात आल्यानंतर ना कोणी मोठं ना कोणी छोटं, सगळे सेम असतात मंदिरात. कधी पण लाईन लागल्यानंतर जी प्रसादाची जी आनंद असतो प्रसादाचा लाईनमध्ये उभा राहून जो आनंद भेटतो ना. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. मित्रांनो काल जी एक टेंट लावला होता त्यानंतर मी डायरेक्ट टेंटपासूनच ब्लॉग चालू करतोय. तसा मी परत दर्शन करून आलो, सकाळी नाश्ता करून आलो, जेवण करून आलो, सगळ्या गोष्टी. पण ब्लॉग स्टार्ट नाही केला आणि कालचा पण व्हिडिओ मित्रांनो एडिट नाही केला आहे तसाच आहे. आणि जास्त मिनिटाचा व्हिडिओ होणार नाही आपला, थोडाच होणार आहे. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. लई तर लई 9 मिनिटं किंवा लई तर लई 10 मिनिटाचा व्हिडिओ होणार आहे, पण मस्त एन्जॉयमेंट व्हिडिओ होणार आहे. दारारारी दारी दारारारी दारी दारारारी दारी दारारारी दारी. बघा मित्रांनो नजारा बरं पप्पा का तिकडे पुढं समोर डायरेक्ट ढगच आहे ना, ढग डायरेक्ट खेळलेले आहेत. एवढा वरती मी टेंट कुठं लावलाय बघा. बघा मित्रांनो टेंट इथं नुसतं टेंटच बघायला भेटतात, नुसते टेंट. कारण जेवढे केदारनाथ दर्शनासाठी आणलेत ना मित्रांनो त्यांनी सगळ्यांनी टेंट आणलेला आहे. टेंट लावतात मस्त, ते टेंट लावून मस्त आपला मस्त स्टे करते. वरती बघा तिकडे वर एवढा गार वातावरण हे करतो काही, एवढ्या गार वातावरण नाही. बघा इथे केस तीन पुरा बघा नजारा. सध्या केदारनाथचा नजारा बघा. सध्या मंदिराला सजवण्याचं काम चालू आहे मित्रांनो, हे बघू शकता. मी जस्ट सध्या इथं उभा आहे ना, त्या नजारा जी आहे ना एवढा गार आहे ना, काय सांगा तुम्हाला, मोकार गार लागायला लागला इथं. अजून पालखी आली पण नाही आणि आतापासूनच लाईनला लागले सगळे लोक. आणि तुम्हाला सांगतो आतापासून लाईनला लागण्याचं कारण तुम्हाला सांगतो. हां छत्रपती शिवाजी महाराज तुम्हाला पुतळा दाखवतो मित्रांनो. तो आलेला घेऊन एक जण आपल्या छत्रपती शिवाजी महाराज घेऊन आला तो महाराष्ट्रामधून, ते पण डोक्यावरती. तर हे बघू शकता म्हणत थांबा बघा, हे बघा छत्रपति अपना शिवलिंग के ऊपर रक्ताभिषेक किया था करके मैंने पहला धाम बाबा केदारनाथ चुना. बहुत बढ़िया. बिल्कुल. छत्रपति शिवाजी महाराज की, छत्रपति शिवाजी महाराज की जय जय शिवाजी, जय शिवाजी. छत्रपति संभाजी. बिल्कुल बिल्कुल धन्यवाद. छत्रपती संभाजीनगरमधून आला आहे आपला भाऊ. त्याला बोललो मी ऑलरेडी कालच भेटला होता मला, आज भेटला. आणि तुम्हाला एक नजारा दाखवतो अजून. सध्या केदारनाथमधला लाईव्ह अपडेट तुम्हाला दाखवतो फक्त काय चालू आहे काय नाही. आपण सध्या फुलांनी जे आहे ना, यश जे आहे ना, यश महाद्वार म्हणलं जातं त्याला, ते पूर्ण फुलांनी सजवलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो आपण पूर्ण फुलांनी आपल्या केदार बाबाला मंदिराला पूर्ण सजवलेलं आहे मित्रांनो. पूर्ण सजवलेलं आहे. त्याच्यावर लिहिलेलं आहे शिव शंभो. आणि मस्त पूर्ण सजवलेलं आहे फुलांनी सगळं सजावट पूर्ण केलेली आहे. खूप सारे भाविक भक्त आलेले आहेत, बघू शकता. पूर्ण नजारा एवढा सुंदर नजारा बघायला भेटणार नाही, बघून घ्या. आणि तुम्हाला एक अजून रहस्यमय गोष्ट सांगायची मला मंदिराची, की 2013मध्ये इथं एक मोठी लाट आली होती पाण्याची. तर त्या लाटीमध्ये जे आहे ना मित्रांनो खूपच नुकसान झालं होतं मंदिराचं. कमीत कमी बरेच लोक जे आहे ना, बरेच लोक मृत्यू झाला बऱ्याच लोकांचा. पण महादेवची कृपा मित्रांनो इथं एक अजून पण असा एक दगड आहे की तो दगड जे आहे ना मित्रांनो मंदिराच्या पाठीमागे येऊन थांबला होता. एवढ्या लाटीमध्ये तो एवढा फास्ट आला, एवढा वेगाने आलेला दगड. तर तो मंदिराच्या फक्त 100 नाही 50 मीटरवर थांबला येऊन. म्हणजे महादेवची कृपा.
पाणी ना पाणी मंदिराच्या वरून पाणी चाललं होतं त्यावेळेस मंदिराच्या वरून पाणी गेलं होतं पण दगडांनी मित्रांनो या दगडाला म्हणजे दगड अलीकडे आला नाही तुम्हाला मी ते थोड्याच वेळा नजारा दाखवणार आहे तर त्या आधी ना हा नजारा बघून घ्या मंदिराचा पूर्ण सध्या काय चालू आहे काय नाही सध्या डेकोरेशनचं काम चालू आहे मंदिर सजवण्याचं काम चालू आहे तुम्ही ज्यावेळेस आलात ना त्यावेळेस इकडे तुम्हाला एक पाठी दिसाल श्री भैरव मंदिर तर त्या भैरव मंदिराच्या राईट साईडला भांडार आहे जे की तुम्हाला सकाळी 11 ते दुपारचे 3 आणि संध्याकाळी 6 ते रात्रीचे 11 संध्याकाळी 7 ते रात्रीचे 12 वाजेपर्यंत भंडारा चालू असतोय भंडारा म्हणजे जेवण चालू असतंय पूर्ण प्रसादाची सोय आहे त्याच्यानंतर मित्रांनो हा एक केदार बाबाचं मंदिर आहे मोठं त्याच्या शेजारी राईटला एक मंदिर आहे हे पण महादेवाचं मंदिर आहे हे बघू शकता ओम नमः शिवाय हर हर महादेव तर हाच ते दगड आहे मित्रांनो बघू शकता बघा हा ते दगड आहे मित्रांनो वरून जे वरून एवढी वेगाने लाट आली 2013 साली 16 जूनला 16 जून 2013 साली एवढी वेगाने लाट आली होती आणि त्या लाटेमध्ये हा दगड मित्रांनो इथेच येऊन थांबला होता याच्यानंतर पुढे आला नाही ह्या मंदिराला मित्रांनो आपल्या महादेवाच्या मंदिराला खेटला नाही येऊन ही फक्त महादेवाची कृपा म्हणावं लागेल बघू शकता हा दगड एवढा मोठा दगड आहे थोडा वरून गेल्यानंतर तुम्हाला नजारा पूर्ण काय दाखव तर बघा मित्रांनो हा दगड आहे त्या दगडाला सुद्धा सजावट केली कारण महादेवाची कृपा त्या महादेवाचा वास त्या दगडामध्ये दरवळला आहे मित्रांनो हा मंदिर बरं का तर बघा इकडं डोंगर ह्या डोंगरामधून एवढी जोरात लाट आली होती तर ती लाट इथे येऊन त्या लाटेसोबत एवढा मोठा दगड आला होता तर तो दगड जे आहे ना मित्रांनो इथे येऊन थांबला त्याच्यानंतर मित्रांनो पुढं दगड गेलाच नाही तो हे बघू शकता परत एकदा एवढा मोठा दगड आहे तर त्या दगडाची सुद्धा सजावट केली कारण त्याचं कारण असं आहे की दगडाची सजावट का करतात माहिती का महादेव स्वतः दगडामध्ये आहे त्यासाठी दगडाची सगळी पूजा चालू आहे बघू शकता हे मंदिर मित्रांनो आणि मागून असा नजारा आहे मागून नजारा असा आहे मित्रांनो आणि कडेने पूर्ण बर्फाचा एरिया आहे पूर्ण बर्फ बरं का पूर्ण बर्फाने भरलेला आहे आणि मध्ये महादेवाचं मंदिर आहे केदारनाथ मध्ये आहे पूर्ण सध्या तरी एवढं गार वातावरण नाही इथं ज्यावेळेस गार वातावरण असतं ना त्यावेळेस पूर्ण इथं पण खाली पण बर्फ असतो पूर्ण म्हणजे असं काहीतरी इथं सिस्टम आहे ज्यांना दर्शनासाठी यायचं आहे त्यांना आधी 21 किलोमीटरचा पूर्ण चढून यावं लागेल वरती म्हणलं जातं की 15 किलोमीटर आहे 16 किलोमीटर 17 किलोमीटर पण 15-16 किलोमीटर नाही आहे पूर्ण 21 किलोमीटरचा पूर्ण चढ आहे तो चढ चालल्यानंतर तुम्हाला मंदिराचं दर्शन होईल पण कसं असतं माहिती आहे का कठीण परिस्थितीच्या नंतर जर एखादा आपल्याला गोष्ट पाहायला भेटत असेल तर त्याच्यासारखी गोष्ट काही नाही आहे 16-17 किलोमीटर किंवा 21 किलोमीटरचा चढ चढून तुम्ही ज्यावेळेस वर येतात त्यावेळेस तुम्हाला महादेवाचं दर्शन होतं आहे मित्रांनो याच्यापेक्षा चांगली गोष्ट काही नाही आणि मी खोटं नाही सांगत काल जे ना मी मंदिरात आल्यानंतर मला जे ना स्वतः माझ्या डोळ्यातून पाणी आलं होतं मित्रांनो कारण मित्रांनो हा नजारा आणि त्याचं वातावरण एवढं प्रसन्न वातावरण आहे मित्रांनो की हे जिंदगीमध्ये परत बघायला भेटत नाही बघायला तर भेटतंय पण परत माणूस नाही येऊ शकत कामामुळे याच्यामुळं पण मी आलो आहे मित्रांनो माझं नशीब आणि तुमचं प्रेम आणि तुमचं एक सपोर्ट फक्त सपोर्ट करा चॅनल खाली सबस्क्राईब बटन आहे सबस्क्राईबवर क्लिक करून लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव नक्की पाठवा आणि तुम्हाला मी अजून दाखवणार आहे की भंडारा कुठं आहे तर चला तुम्हाला मी भंडाराकडनं येतो की तिथं भंडारा पण लागतो इथं आणि सोय पण असते इथं ऑलरेडी जे आहे ना मित्रांनो महागडं जेवण असतं पूर्ण जी मॅगी 30 रुपयाला 40 रुपयाला असते ती मॅगी इथं 70-80 रुपयाला आहे आणि जे समोसा इथं आपल्या इकडं 15-20 रुपयाला समोसा आहे ते इथं 60-70 रुपयाला समोसा भेटतोय म्हणजे वेगळीच नजारा आहे फक्त तुम्ही भंडारा त्यासाठीच असतोय भंडारामध्ये सगळं जेवण वगैरे पण सगळी सोय मस्तपैकी आणि महत्त्वाचं म्हणजे मंदिराच्या शेजारी एवढी डेकोरेशन खतरनाक आहे फुलं बघा कशी लावली बघू शकता फुलांचं सजावट केल्यानंतर मंदिर एक आकर्षण व्ह्यू येतो मंदिराचा तर त्याच्यानंतर हे एक अनोखा नजारा आहे याच्यामध्ये पाणी आहे जेल आहे खूपच सुंदर असा नजारा आहे मित्रांनो मागची साईड आहे मंदिराची मागची साईड आहे तुम्हाला फ्रंट साईडवर नेतो आणि मी तुम्हाला भंडारा कुठे आहे ते पण दाखवतो तिथून मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही एंटर होतात त्याच्यामुळे तुम्हाला मंदिर दिसेल बरं का आणि मंदिराच्या राईट साईडला ज्यावेळेस येताना तुम्ही हे बघा एंट्री ज्यावेळेस होती तुमची एंट्री झाल्यानंतर राईट साईडला इथे एक पाठी लागलेली आहे श्री भैरवनाथ मंदिर हे बघा भैरवनाथ मंदिर मार्ग तिथून वरती जायचं आहे थोडंसं वरती गेल्यानंतर पुढं एक 500 मीटरवर 500 नाही 100 मीटर पुढे गेल्यानंतर तुम्हाला लेफ्ट साईडला भंडारा दिसेल तर आता सगळी काही तयारी चालू आहे मस्तपैकी जामजोरात दुकानं लागलेली आहेत सगळी इथं सगळं काही सिस्टम मस्तपैकी हे बघू शकता दुकानं मस्त लागलेली आहेत आणि माझ्यासोबत माझा मित्र गोलू चला इथं बर्फ आहे मित्रांनो बघा राईट साईड बघा हे बघू शकता अजून पण बर्फ आहे बघा विचार करू शकता तुम्ही हिवाळ्यात काय असं नाही स्थिती जिथं मी उभा आहे ना
जिथं मी उभा आहे ना अरे बा बघा बर्फ जिथं मी उभा आहे ना तिथं सुद्धा बर्फ असतो मित्रांनो. म्हणजे अशी परिस्थिती असते हिवाळ्यात. हे बघू शकता इथं काय इथं यायची डिझाईन कसं काय झाली काय माहिती. बिल्डिंग बघायला भेटतील. 2013 नंतर पूर्ण काय सगळं सेटअप पूर्ण काय करण्यात आलं होतं. पूर्ण काही वाहून गेलं होतं. पण परत देवाची कृपा आपल्या महादेवाची कृपा पूर्ण काही परत निर्माण करण्यात आलं. थोडंसं पुढं आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला जे ना एक लेफ्ट साईडला पूर्ण हे बघू शकता 11वा विशाल भंडारा 11वा आहे बरं का. दिनांक 28 एप्रिल 2025 ते 4 मे 2025 म्हणजे 28 तारखेपासून तर 4 मे पर्यंत हे भंडारा चालू राहणार आहे. स्थान प्रवचन हॉल केदारनाथ धाम. आयोजक श्री राम बिकुली श्री केदारनाथ भंडारा समूह गोपेश्वर चमोली उत्तराखंड. आणि असं काही देणार आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो एवढे सगळे भक्तजन बघा परत प्रसाद घ्यायसाठी आले ते बघू शकता. पूर्ण नजारा बघा. भंडारा आहे हे हॉल आहे. याच्या आतमध्ये भंडारा इथे जेवण वगैरे करू शकता. तुम्ही प्रसाद घेऊ शकता. त्याच्यावरती बघा बर्फाची डोंगर पूर्ण काही. आणि इथून बघा असला नजारा इकडं पूर्ण आता आभाळ आलेलं आहे. तुम्ही इथं आल्यानंतर मित्रांनो एक लेफ्ट साईडला एक थोडासा नळ आहे तिथे हात धुवू शकता. मी हात धुत होता. हात वॉश करून मग जेवण करू. बघा हात धुतलं मी आता मस्त. गार पाणी एवढं गार पाणी बर्फाचं पाणी पूर्ण. हाँ ये चाची जी हमें मिली थी. हम मंदिर में रुके थे और वहाँ पे ये चाची जी हमें मिली थी. चलो बहुत बहुत धन्यवाद तुम लोगों का. भगवान केदारनाथ के दर्शन अच्छे हो गए तुमको. पहले तुमने माँ बाराई का दर्शन किया. वहाँ पर बहुत बड़ा शक्तिपीठ है. 80 बार शक्ति है. वहाँ पर बहुत बड़ा आशीर्वाद मिलता है. ये आशीर्वाद के कारण तुम आप बहुत सफल और सोजाव से यहाँ पहुँच गए. और दूसरी बात तो ये दोस्तों कि हम 2-3 बार मिल रहे हैं. भगवान की कृपा हम 2-3 बार मिल रहे हैं. आशीर्वाद दो आशीर्वाद फिर मिलेंगे. फिर उसी मंदिर में फिर मिलूंगी मैं तुमको. ठीक है हम जरूर आएंगे उस मंदिर ठीक में. है बेटा. बहुत बहुत धन्यवाद. मित्रांनो चला आता मस्त प्रसादाचा थोडासा आनंद घेऊयात. तुम्हाला दाखवतो प्रसाद काय आहे प्रसादामध्ये काय असतं. सगळे एवढी सगळी लाईन लागलेली आहे. या लाईनमध्ये मला उभं राहायचं आहे. मंदिरात आल्यानंतर ना कोणी मोठं ना कोणी छोटं सगळे सेम असतात मंदिरात. कधी पण लाईन लागल्यानंतर जी प्रसादाची जी आनंद असतो प्रसादाचा लाईनमध्ये उभा राहून जो आनंद भेटतो ना प्रसाद खाण्यामध्ये तो आनंद मला नाही वाटत कुठं भेटतो. तर मस्तपैकी लाईनमध्ये लागलो मी आता. मस्त आहे बघू शकता. लाईन लई मोठी आहे. पण आपण आता हे बघू शकतो हवाले या हॉलमध्ये बसून मस्त जेवण करतात. आणि वर बघा नजारा बरसा नजारा किती दाखवा तेवढा कमी आहे. चलो दोस्तों लाईक कर दो. इथं पोलीस कर्मचारी पण असतात मित्रांनो जे की इथं हे करतात. हर महादेव हर महादेव. बम बोले. हां हे बघा नाश्ता येऊ चालू आहे ऑन आहे. एकदम मस्त एकदम मस्त. फायनली मित्रांनो आमचा नाश्ता झालेला आहे. आमचा प्रसाद घेतलेला आहे आम्ही. आणि आता आम्ही प्लेट वॉश करण्यासाठी चाललेलो आहे. कधी पण लक्षात ठेवा प्रसाद घेतल्यानंतर स्वतः प्लेट धुवून काढा. निघालो परत मागं. तर तुम्ही पण आल्यानंतर भंडाराचा प्रसाद नक्की घ्या घ्या नक्की घ्या. कारण एवढा चांगला प्रसाद आहे ना. जिलेबी होती त्याच्यानंतर गुलाबजामुन होते. त्याच्यानंतर पकौड़ी होती. हाँ ते भजे होते. आणि वो क्या था और वो खीर दी. जिथं बघा तिथं फुलं फुलांनी पूर्ण फुलाचा वर्षाव चालू आहे सध्या. महादेवची मूर्ती बघा लोक बघा. बोल केदारनाथ भगवान की जय. बोला है भंडारी करे नंदी की सवारी. भोलेनाथ रे ओ शंभुनाथ रे मेरा बोला है भंडारी. द्वारा देख रहा कैमरा तेरे थोड़ा सा यार स्पेस अभी बंद कर देगा. आज तक चालू आने वाले आज तक चालू करना काही आवाज आज तक चलो बघा आता बघू. बोल केदारनाथ जय. बोल केदारनाथ भगवान की जय. बोला है भंडारी करे नंदी की सवारी. भोलेनाथ रे ओ
असा काय नजारा होता मित्रांनो पाहण्यासारखा. मस्त एन्जॉय चालू आहे सगळ्यांचा मस्त दर्शनासाठी मस्त फुल एनर्जी वाईज लोक सगळं काय चालू आहे लोकांचं म्हणजे तुम्ही बघा. महादेवाची मूर्ती हर हर महादेव कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो. एवढा चढून आलो ना मित्रांनो. आता हे लोक जे आहेत ना खूपच म्हणजे भक्तजन जे आहेत ना सगळे स्वइच्छेने केदारनाथचं दर्शन करण्यासाठी येतात मित्रांनो. आणि बघा ही लाईन बघा ही लोक देवाची कृपा आहे मित्रांनो सगळ्यांवर. आणि महत्त्वाचं म्हणजे पूर्ण डोंगराच्या मध्ये आपलं केदारनाथचं मंदिर आहे मित्रांनो. हे एक खूपच सुंदर गोष्ट आहे. शेजारून पूर्ण डोंगर आहेत बघा पूर्ण शेजारी पूर्ण इथून गोल चक्कर मारला ना पूर्ण डोंगर येतं आणि डोंगर पण असे येतं पूर्ण बर्फाचे डोंगर येतं. आणि हे केदारनाथचं मंदिर आहे मित्रांनो. तर मित्रांनो पांडवांनी हे मंदिर उभारण्यात आलं होतं. पांडवांनी म्हणजे पूर्व खूप दिवसापूर्वी. तर ते मंदिर बर्फामध्ये असं म्हणजे डोंगरामध्ये दबलं गेलं होतं. अजून कोणालाच माहीत नव्हतं. पण नंतर दमादमाने आपल्या महादेवाची कृपा महादेवाने अवतार दाखवला त्याचा महादेवानी. आणि हे मंदिर उघडीस आलं आणि पूर्ण जगभर गाजत आहे मंदिर. आणि महादेव सगळ्यांवर एक आशीर्वाद सगळ्यांवर देतोय महादेव. एक म्हणजे मला बोलता येणार स्पष्ट करता येणार अशी गोष्ट आहे. तर बघा मित्रांनो खूपच म्हणजे जेवढं बघा तेवढं कमी आहे हा नजारा. आपल्या केदार बाबाचं मंदिर केदारनाथचं मंदिर केदारनाथ लोकेशन खूप सुंदर आहे मित्रांनो. आणि कडीने पूर्ण पहाड आणि पूर्ण डोंगर आणि डोंगरावर बर्फ. इकडचं वातावरण जेवढं म्हणावं तेवढं कमी. एवढं सुंदर वातावरण ना खतरनाक वातावरण आहे. फक्त सपोर्ट राहू द्या मला. मी तुम्हाला चांगले स्पॉट दाखवण्याचा प्रयत्न करतो. खूप दिवसापासून करतोय आताच नाही. चलो भाई खूप दिवसापासून प्रयत्न चालू आहेत माझे काहीतरी नवीन दाखवण्याचा. पण मला मनावा असा प्रतिसाद भेटत नाही यूट्यूबवर. मनावा असं एक सपोर्ट भेटत नाही मित्रांनो. जास्तीत जास्त व्हिडिओ हा शेअर करा. आणि एक हँडिकॅप पर्सन एक दिव्यांग माणूस कुठपर्यंत जाऊ शकत नाही कुठपर्यंत त्याला म्हणजे एक हात पार करतोय मी सध्या. हात पार कशाची एक लिमिट क्रॉस करतोय की एक लिमिट म्हणजे असं कसं की एक दिव्यांग व्यक्ती जिथं जाऊ शकत नाही तिथं मी जाण्याचा प्रयत्न माझा चालू आहे मित्रांनो. आणि असं ट्रॅव्हल आहे माझं की माझ्यापासून एक तुम्हाला मोटिवेशन भेटावं म्हणून मी सगळं करतोय. मोटिवेशन लोकांना जे लोक डिमोटिवेट होतात ना जीवनामध्ये लाईफमध्ये तर त्यांना माझ्यापासून काहीतरी मोटिवेशन भेटतं. ही मला माझ्यासाठी एक मोठी गोष्ट आहे. आणि हेच मी शेवटपर्यंत करणार आहे मित्रांनो. फक्त तुम्हाला सपोर्ट ठेवा सपोर्ट राहू द्या असंच काहीतरी. आणि हे बघा हे जे टेंट आहेत ना हे जे चार्जिंग मिल गया. वाह चार्जिंग मिल गया. तूने बताया क्यों नहीं हमें? भाई एक ही मिला है बहुत बड़ी मुश्किल को भी. यहाँ अभी लगाया है 1% और अभी बिल्कुल लाइट आई. क्यों भाई उनको बताओ. अच्छा फायनली मित्रांनो चार्जिंग जुगाड भेटले. चार्जिंगची सिस्टम एक लय अवघड. चार्जिंगचं तुम्ही आल्यानंतर काय करा येताना जे आहे ना 1-2-3 पॉवर बँक एक्स्ट्रा आणत जा केदारनाथला. कारण तिथं जे आहे ना लाईटीचा सिस्टम थोडंसं वेगळं आहे. लाईट असते बरं का पण चार्जिंग पॉईंट भेटत नाही. फायनली आम्हाला एक चार्जिंग पॉईंट भेटलेलं आहे बघू शकतो. तर चार्जिंग करतो मोबाईल गोप्रो आयफोन सगळं काही. भाई मित्रांनो पालखीचं म्हणजे जवळ झाले असणार आहे. आता इथं जल्लोष चालू आहे बघा. म्हणजे एक आनंदाचा माहोल दाखवतो तुम्हाला. एक महत्त्वाचं म्हणजे बघा आता इथं म्युझिक बघा कसं वाजत आहे. तर इथं ढोल पूर्ण प्रोफेशनल म्युझिक वाजू राहिलं कारण ते वाजवतात म्हणून दाखवतो सगळ्यांना बघा आता. आणि वरून बर्फाचा पाऊस पडतोय सगळा. खाली बर्फाचा पाऊस पडला सगळा. टिप थेंब पडायला लागले बर्फाची दिसते. आता मी आलो बंद झालं काय मला ते काय बघा आता.
बघा मित्रांनो ग्रेनेडियर कंपनी म्हणजे ग्रेनेडियरमध्ये असतात हे जॉब आपले जवान. तर सगळं काही साहित्य त्यांचं सगळं असतं बघू शकता. जय मालक जय बोले. बघा मित्रांनो आता बघा हे वातावरण कसं झालंय पूर्ण. हे बघा पूर्ण वातावरण बघा. इंडियन आर्मीचे जवान आहेत आपले.
यार आप लंबे पीछे हो जाओ यार, आप अच्छा मिलेगा, अच्छा बजेंगे। फायनली आपल्या गोप्रोची चार्जिंग संपली मित्रांनो. आता चार्जिंग लावायला जावं लागेल तिथं. आपण चार्जिंग लावलं होतं पण हा नजारा बघून जे ना कोणी म्हणजे किती बघावं, किती मस्त नजारा झाला हो आताचा. मी तुम्हाला पूर्ण कॅप्चर करून दाखवला व्हिडिओमध्ये. तर 1 लाईक बनताय भाई, 1 लाईक बनताय. तर माझं कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यावर नक्की लाईक करीत जरा. तर व्हिडिओ तुम्ही लाईक करीत नाही. फायनली मित्रांनो मी जेवण करतोय. जेवायला पुरी भात आणि डाळ. तर भंडारामध्ये जेवतोय मित्रांनो. हे बघू शकता आम्ही आता मस्तपैकी रात्री टेंट लावला आहे, पण गार वातावरण झालं आहे मस्त. आणि ह्यो दादा आणि हा दादा मस्तपैकी सगळे आम्ही शेकत होतं, राडा करून राहिलो. तर हां खरंच मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनल नवीन सबस्क्राईब करा. भेटूया मित्र उद्या छान प्रकारच्या ब्लॉगमध्ये. मी सगळ्या सध्या काळा दिसतोय.